शेतकरी मित्रांनो नमस्कार। सर्वप्रथम आपल्या YouTube चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत। आणि आजच्या व्हिडिओचा विषय द्राक्ष प्लॉटमध्ये कोणत्याही द्राक्ष बागेमध्ये तुमच्या व्हरायटी थॉम्सन असतील, सोनाका असतील, त्याच्यामध्ये कोणत्या जमिनीमध्ये अडचणी येत आहे, गोळीगड होतोय, आपण याच्यासाठी काय उपाययोजना करू शकतो आणि आपल्याला फवारणी घेत असताना आपण कोणतं कॉम्बिनेशन घेतलं पाहिजे, कसं नियोजन केलं पाहिजे जेणेकरून आपला गड सक्षम कसा तयार होईल, याच्यासाठी आपण नियोजन कसं करू शकतो किंवा गोळीगड होण्याचं कारण काय आहे, त्यानंतर कामकाज करत असताना आपल्याला सुरुवातीपासूनच नियोजन न केल्यामुळे आपल्याला या अडचणींचा सामना करावा लागू शकतो का, याबद्दलची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी दादा तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा। माझं नाव शरद पुंडलिक निक्कम, गाव नांदगाव, मोबाईल नंबर 8010716545। आम्ही आत्ताच प्लॉट बुकिंग केला आहे फराकडे। तर गोळीगडाची थोडी समस्या येते आम्हाला, तर सर आता त्याच्यावर काय नियोजन सांगता? आता आपण याच्या जे 1-2 फवारणी दिल्या त्याच्यामध्ये आता गडांची साईज मला तर बऱ्यापैकी बदल पडलाय, सुधारणा पण झालेली। द्राक्ष बाग किती आपल्याकडे सगळे? आता 8 एकर आहे। 8 एकर वरती लागवड आहे द्राक्षाची। बरं, प्लॉट आपण आता बुकिंग केले, सुरुवातीपासून नियोजन केलं नाही। आता शेतकऱ्यांना लक्षात घ्या, कामकाज करत असताना आपण जे प्लॉट मी तुम्हाला सांगत असतो की एप्रिल छाटणीपासून बुकिंग करणं फार गरजेचे असतात, परंतु येणाऱ्या अडचणी आहेत, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही, परंतु प्रत्येक शेतकऱ्याने आपल्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न जर केला तर आपण प्रत्येक गोष्टी आपण समजावून सांगण्याचा त्या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करतो। आता गोळीगड होण्याची कारणं आपण लक्षात घेऊया की प्रॉब्लेम आणि सुरुवातीपासून नियोजन। या वर्षीचा पावसाळा आपल्याकडे फार कमी प्रमाणात राहिला। तुमचा नाशिक विभाग असेल, सांगली विभाग असेल, जालना विभाग असेल, कदाचित क्वचित ठिकाणी त्या ठिकाणी पाऊस झाला आणि पाऊस जो झाला तो पाऊस आपल्या पूर्ण मुळीपर्यंत पाणी पोहोचलेलं नाहीये, हे लक्षात घ्या। मध्यंतरी पाऊस नसल्यामुळे आपल्या सर्वांचे पानं चांगले राहिले, द्राक्ष प्लॉटांचे पानांना कुठली अडचण त्या ठिकाणी आली नाही। त्यानंतर काडी आपली टेम्परेचर असल्यामुळे काडी मॅच्युरिटी चांगल्या पद्धतीची आली, परंतु या गोष्टीकडे लक्ष देत असताना आपल्याकडून पाण्याचं नियोजन प्रत्येक शेतकऱ्याकडून चुकीचं झालं। ज्या शेतकऱ्यांनी पाणी व्यवस्थित दिलं, प्रत्येक प्लॉटला आपल्याला वापसा कंडिशनला पाणी मिळत गेलं, त्या प्लॉटांना अशा अडचणी येत नाहीये। परंतु हलकी जमीन असेल, मीडियम जमीन असेल, मुरमाड जमिनी असतील, ज्या ठिकाणी झाडामध्ये स्ट्रेस तयार होतो, या पद्धतीचं कामकाज ज्या ठिकाणी झालं त्या ठिकाणी या अडचणींचा सामना आज शेतकऱ्याला करावा लागतोय। परंतु याच्यासाठी आपण काय कामकाज करू शकतो? आत्ताच्या ज्या लागवडी असतील किंवा आत्ताच्या ज्या छाटण्या असतील, या छाटण्या करत असताना प्रत्येक शेतकऱ्यांनी गोष्ट लक्षात घ्या, महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण छाटण्या करत असताना तुमच्या मुरमाड जमीन असेल तर नक्की आपल्याला छाटणी करत असताना पूर्ण पाणी व्यवस्थित देणं गरजेचं आहे। प्रत्येक मुळीला पाणी कसं पोहोचेल एवढं पाणी आपल्याला देऊन घ्यायचं, लक्षात घ्या। छाटणी करत असताना हे कामकाज नक्की करा, जेणेकरून आपल्याला अडचण येणार नाही, झाडामध्ये स्टोरेज तयार राहील, काडीमध्ये आपल्याला स्टोरेज तयार राहील, त्यानंतर त्या स्टोरेजमुळे निघणारा माल हा कमकुवत निघणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। जर ज्याची जमीन काळी असेल, ब्लॅक असेल, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला शेवटच्या मुळीपर्यंत पाणी कसं पोहोचेल या पद्धतीने आपल्याला छाटणीच्या वेळेस पाणी देऊन घ्यायचे। आता डोसेस आपल्याला स्टोरेज तयार करण्यासाठी आपण कसे डोस द्यायचे याच्याबद्दल पण मी तुम्हाला एक थोडी माहिती देतो की आपण डोस देत असताना आता बऱ्याचदा आपण माती परीक्षण, सॉइल टेस्टिंग केल्यानंतर आपण त्या रिपोर्टनुसार आपण डोसेस बसून देतो, परंतु ज्यांनी सॉइल टेस्टिंग केलेली नाही त्यांच्यासाठी पण आपण या ठिकाणी 2-3 डोसचं नियोजन सांगतो। त्याच्यामध्ये आपल्याला पहिला डोस लक्षात घ्या, छाटणीच्या 8 ते 10 दिवस अगोदर क्षारयुक्त जमिनी असतील, सोडियमयुक्त जमिनी असतील तर त्या ठिकाणी आपल्याला सल्फ्युरिक ॲसिड एकरी 2 ते 3 लिटर देऊन घ्यायचे, लक्षात घ्या। त्याच्यानंतर त्याच्यावरती 3 ते 4 तास आपल्याला पाणी देऊन घ्यायचे, ही पण गोष्ट लक्षात घ्या, जेणेकरून आपले सोडियम क्लोराईड असेल, त्या मुळाभोवती साचलेले क्षार असतील ते त्या ठिकाणी धुवून जातील। त्यानंतर दुसरा डोस देत असताना आपल्याला छाटणीच्या 3 ते 4 दिवस अगोदर 13-0-45 एकरी 7 ते 8 किलो, लक्षात घ्या। त्याच्यामध्ये टोनर प्लस एकरी 5 लिटर हा एक डोस आपल्यासाठी फार महत्त्वाचा राहील, तो आपण देऊन घ्यायचा आहे, लक्षात घ्या। त्याच्यानंतर छाटणी झाल्याच्या नंतर 4थ्या ते 5व्या दिवशी कुठल्याही मायक्रोन्यूट्रिएंटची डिफिशियन्सी नको, आपल्याला त्याची अडचण नको, याच्यासाठी एक डोस सांगतो। ज्या ठिकाणी माल कमजोर निघतो, ज्या ठिकाणी अडचण येत आहे त्या ठिकाणी हा डोस आपल्यासाठी महत्त्वाचा राहील। त्याच्यामध्ये तुम्ही चिलेटेड झिंक, चांगल्या क्वालिटीचं मायक्रोन्यूट्रिएंट, लक्षात घ्या। चिलेटेड झिंक तुम्हाला 1 एकरसाठी 500 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो, तुमचं फेरस 6% 500 ग्रॅम, लक्षात घ्या। चिलेटेड मॅग्नीज 250 ग्रॅम, हा डोस आपल्यासाठी फार महत्त्वाचा राहणार आहे। त्याच्यामध्ये सल्फर 1 किलो आणि नाइजेल 1 किलो, हा डोस आपण 4थ्या-5व्या दिवसाला आपल्याला देऊन घ्यायचा आहे। हा डोस जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचं मायक्रोन्यूट्रिएंट घेऊन दिला तर कमतरता भासणार नाही, चांगल्या पद्धतीचं नियोजन तुम्हाला मिळेल। ही डोस आपल्याला फेलच्या अगोदर 2 डोस आपल्याला नक्की कंपल्सरी करून घ्या, जेणेकरून अडचण त्या ठिकाणी येणार नाही। त्यानंतर आपल्याला फवारणी देत असताना या स्टेजला आपण सुरुवातीचे मी तुम्हाला फवारण्या सांगितलेल्या असतील, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दिलेलं होतं की आपण उडद्यासाठीच्या फवारण्या कोणत्या घ्यायच्या। आता
तुमचा गोळीगड होऊ नये किंवा गडाचं आपल्याला टोकदारपणा चांगला असायला पाहिजे, त्याच्यावाला ग्रोथ आपल्याला चांगला मिळाला पाहिजे, याच्यासाठी आपण मी फवारण्या सांगतो. त्याच्यामध्ये आज या प्लॉटमध्ये रिझल्ट पण आलेले. आपण 2 स्प्रे दिले, रिझल्ट चांगल्या पद्धतीचे मिळाले. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोस्टीन लक्षात घ्या, प्रोस्टीन तुम्हाला 200 लिटरला 500 ml घ्यायचे, 05234 500 ग्रॅम, बोरॉन 100 ग्रॅम, आणि त्याच्यामध्ये तुम्ही बुरशीनाशक कॉन्टॅक्ट फंगीसाईडमध्ये तुम्ही M45 घेऊ शकता, जे 78 घेऊ शकता किंवा एंट्राकॉल घेऊ शकता. ही एक फवारणी आपल्यासाठी फार महत्त्वाची त्या ठिकाणी ठरणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला लक्षात घ्या, त्र्यंबकराज ॲग्रोचं लॅविश 200 लिटरला 100 ml आपल्याला देऊन घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही लॅविशमध्ये तुम्ही आंतरप्रवाही बुरशीनाशक, त्याच्यामध्ये तुम्ही कर्जेटचा वापर करून घ्या. अतिशय सुंदर रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतील. घड चांगल्या पद्धतीने सक्षम तयार होईल. हे 2 फवारण्या आपल्यासाठी महत्त्वाच्या राहतील. त्यानंतर तिसरी फवारणी देत असताना तुम्हाला लेक्सा लक्षात घ्या, व्हॅलिन ॲग्रोचं लेक्सा 200 लिटरला 250 ml, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, सिकेज कॅल्शियम 500 ml या प्रमाणात एक फवारणी जर देऊन घेतली, दुय्यम अन्नद्रव्यांची कमतरता राहणार नाही, चांगल्या पद्धतीचं नियोजन होईल, प्लॉटला अडचण येणार नाही, घड संख्या त्या ठिकाणी चांगली राहील. या पद्धतीने तुम्ही नियोजन करून घ्या. या 3 फवारण्या आपल्यासाठी फार महत्त्वाच्या आहे. याच्यामध्ये अळीचा प्रादुर्भाव असेल त्याच्यासाठीचा वेगळा व्हिडिओ मी देण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आजचा गोळीगडाविषयीची या 3 फवारण्या आणि खालचे 2 डोसेस आपल्यासाठी फार महत्त्वाचे ठरतील, हे लक्षात घ्या. या फवारण्या करून घ्या, या नियोजन करा. या पद्धतीचं फवारण्या आज तुम्ही महत्त्वाचे करून घ्या. पाण्याचं नियोजन व्यवस्थित करा. आता बऱ्याच ठिकाणी शेतकरी आज माल निघतोय, कुठेतरी फुटण्याला सुरुवात झालेली, परंतु अशा परिस्थितीमध्ये पाणी कमी देतोय शेतकरी, की आपल्याला माल सटकून जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये धास्ती असते. परंतु आपल्याला पाणी वापसा कंडिशन असेल तर पाणी नक्की देणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. पाणी जर दिलं तर आपला घड सक्षम तयार होईल. जर तुम्ही घड त्या ठिकाणी दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही त्याच्यासाठी 5234 027 PMS पोटॅशियम शोनाइड अशा फवारण्या देऊन जर तुम्ही घड दाबून ठेवला तर आपल्याला त्या घडाचा विकास होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला ड्रीपमधून 2 ते 3 तास पाणी देणं सुद्धा गरजेचं राहील. तुम्ही वापसा कंडिशन बघून पाणी देऊन घ्या, हे लक्षात घ्या. तुम्ही या पद्धतीच्या फवारण्या घ्या, या पद्धतीने नियोजन करा, कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही. आणि 100% तुम्ही या पद्धतीच्या फवारण्या जर घेतल्या तर गोळीगड होण्याचं प्रमाण तुमचं कमी होईल, चांगला माल त्या ठिकाणी सक्षम तयार होईल आणि नियोजन करता येईल. आता याच पद्धतीचं कामकाज, याच पद्धतीचे तुम्हाला नवीन व्हिडिओ, डावणीचा प्रादुर्भाव होतो याच्यासाठीचा नवीन व्हिडिओ मी तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करेल. तर शेतकरी मित्रांनो, काय करा, आजच आपले प्लॉट कोणाच्या अडचणी असतील नक्की प्रयत्न करा की आमच्यापर्यंत पोहोचण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा. तुम्हाला त्याच्यासाठी बुकिंग क्रमांक सांगतो, 98 34 25 22 14 91 68 000 503 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करा. आपले प्लॉट बुकिंग करून घ्या. चांगलं नियोजन मिळतं आहे. प्रत्येक कमीत कमी खर्चामध्ये उत्पन्नात त्या ठिकाणी वाढ होते. प्रत्येक शेतकऱ्याचं समाधान आपल्यापर्यंत पोहोचते. तर शेतकरी मित्रांनो, काय करायचं आहे, व्हिडिओला कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला चांगली माहिती मिळाली, त्या ठिकाणी मदत होईल. धन्यवाद.